रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि बोलतो आहोत आपण घडवू नवे काही या कार्यक्रमामध्ये. गणित या विषयाबद्दल, गणितातल्या गमती जमती याविषयी आपल्याशी बोलतायत श्रीयुत विलास पोतनीस. इतकं छान तुम्ही आता गणित अतिशय, मला तरी अतिशय सोपं वाटायला लागलं आता गणित. तर ते सगळ्याच मुलांना तुम्ही तुमच्याशी बोलल्यावर वाटत असेल असं मला खात्री वाटायला लागली. पण ज्या मुलांचं बेसिक गणितच कच्चं राहतं, म्हणजे ते तसेच पुढे पुढे ढकलले जातात किंवा पुढच्या वर्गात जातात, तर त्यांनी मग गणित कसं शिकावं? का ही भीती कायम आयुष्यभर त्यांच्याबरोबर राहणारच? मग नाही, आयुष्यभर नाही राहणार, पण त्यांचं जर इतरांच्या त्यांच्या पालकांच्या लक्षात आलं तर सातत्य हा त्याच्यातला भाग आहे. काही एक पाठी मुलं असतात, 2 पाठी मुलं असतात, 3 पाठी मुलं असतात की ज्यांचं 2दाच म्हटल्यामुळे पाठ होतं, 3दाच म्हटल्यामुळे पाठ होतं. मग कंटाळा न करता हे जर आपल्याला पाठ करायचं आहे तर ते यश मला कधीतरी मिळेल ही त्याच्यात जिद्द निर्माण केली पाहिजे. जपानमध्ये वगैरे तर नुसत्या हाताच्या बोटाने गणित करतात. म्हणजे नुसतं मधलं बोट एक दुसरं बोट म्हटलं की तिथे 9 दुनी 18 दाखवता येतात, 9 त्रिक 27 दाखवता येतात नुसत्या बोटांवरती. मग अशा बोटांच्या मुलांनी, मग तुम्ही जर ज्या मुलाला कळत नाही, मग मतिमंद मुलांनी काय करायचं? त्यांनाही काहीतरी गणित शिकवायला पाहिजे ना आपण त्यांना पण. आणि ती मुलं उलट त्यांचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं. आंधळी मुलं छान ब्रेल लिपीमधून गणित करतात. मग तुम्ही कशाला धीर सोडता? तुमचा मुलगा जर हातापायी धड असेल तर तुम्ही त्याला चांगलं बनवायचा प्रयत्न करा. आणि मी मगाशी आर्ट ऑफ लाईफ सांगितलं तसं हसत खेळत ते पहिलं चॅलेंज स्वीकारा की मी हे करीन, हे माझ्या पुढे देवानी दिलेलं आहे आणि ते पत्करा तुम्ही. आणि मग त्याला तुम्ही हे करा आणि त्याला काहीतरी मार्गाने पटवून द्या की तुला आयुष्यात हे गणित करायला लागणार आहे, निदान एवढं तरी कर. पण त्यात पण बऱ्याच वेळा असं बोललं जातं की नाही, हा जरा मॅथ्स माइंडेड मुलगा आहे किंवा हा सायन्स माइंडेड मुलगा आहे किंवा हा आर्ट्स माइंडेड मुलगा आहे. तर मग असं काही असतं का, की अशा काही डिफरन्सिएशन असतं का मुलांमध्ये? नाही, डिफरन्शिएशन असू शकेल, म्हणजे असं काही सांगता येत नाही की जी मुलं, पण एक आपल्याला मग त्यांचं ओळखता आलं पाहिजे की तो कशामध्ये एक्सपर्ट आहे. त्याचं गाण्याकडे लक्ष असेल. आपण सचिन तेंडुलकरचं उदाहरण देतो, त्यांनी काहीतरी शाळा अर्धवट सोडली आहे ना, आणि त्याच्या षटकार आणि चौकारावरच त्यांनी लक्ष केंद्रित केलं. आणि मला इतकं करायचं आहे, म्हणजे तो काही हे नाही आहे. मग तो कुठे गणित करत बसला? 2 दुनी 4 2 त्रिक 6 2 चौक 8 करत बसला का? नाही, बरोबर. पण त्याला 6 4 10 10 6 16 16 4 20 अशा धावा मोजत्या आल्या की आता माझं झालं की शतक होईल. 98 झाले की आता फक्त 2 धावा पाहिजेत किंवा एक सिक्सर मारून टाकू, गणित होऊन जाईल, 100 होऊन जातील. त्या सेंचुरीला महत्व आहे की नाही? मग तसं काही नाही. तुम्ही ज्याच्यात सध्या खरं ट्रेंड असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी गती आहे, तुम्ही गणित नाही केलं तरी चालेल, पण स्टॅमिना असेल तर एव्हरेस्ट चढला तरी चालेल की नाही? मग अशी वृत्ती ठेवा की ज्याला हे जमतंय ते करू द्या. जे जमतंय ते त्यांनी करावं आणि आवश्यक, पण ते जमतंय ते प्रामाणिकपणे आणि जास्तीत जास्त कष्ट करून. एकदाच सवयीचं झालं की तुम्ही जग जिंकलं असं म्हणायला काय हरकत? बरोबर. पण तरीही रोजच्या व्यवहारामध्ये आणि एकंदर आयुष्य जगण्यासाठी गणित हे अपरिहार्य आहेच. परत एकदा तुम्ही ते अभ्यासाला जरी वापरलत नसला तरी ते अपरिहार्य. काहीतरी करायचं असेल तर आपण तक्ते करून ठेवावेत. घरी जाता येता मुलाला समोर ते नजरेसमोर दिसलं. मी तुम्हाला सांगितलं की घरात भारावर इकडे नट्यांच्या फ्रेम लावण्यापेक्षा जर गणिताचे तक्ते करून त्याची सूत्र लिहून ठेवली, तू 8 सूत्र म्हणून तिथे जात जा रोज बाहेर. मग तू आज पाठ नाही झाली तरी, पण रोज म्हणण्यामुळे आपली भीमरूपी रामरक्षा सगळं जसं पाठ होतं तसे रोज म्हटल्यामुळे आज नाही, उद्या नाही, परवा नाही, ते 8 सूत्र तुझ्या वार्षिक परीक्षेपर्यंत पाठवून जातील. नक्कीच. खूप कष्ट नाही पडत, पण जे करायचं ते रेग्युलर करणं, नियमितपणा हा त्याच्यातला फार महत्वाचा आहे. बरोबर आहे. अगदी माझी उद्या परीक्षा आणि आज मला उद्या 100 पैकी 100 मार्क होतात हे केवळ अशक्य आहे. ती फक्त दैवी देणगी असेल आणि तुमचं नशीब असेल तर 100 पैकी 100. पण की मी आज केलं आणि आता मला सगळं आलं असं कधी शक्य नाही. बरोबर आहे. सातत्य आणि नियमितपणा खूप गरजेचं आहे. मग तुम्ही कितव्याही वर्गात असा त्यांनी काही फरक पडत नाही. मगाशी तुम्ही गणितातल्या गमती जमती सांगितल्या, तुमचे जे कार्यक्रम होतात त्यातले अनुभव सुद्धा सांगितलेत. असा काही एखादा किस्सा आहे का सर की जो तुमच्या कायम लक्षात राहिला आहे? तसे किस्से बरेच सांगता येईल. की मी तुम्हाला मगाशी सांगितलं झिरो फिगर काय, तर लोक असं तुम्हाला अडवण्यासाठी काही प्रश्न विचारू शकतात. अगदी कालच माझं एक ठिकाणी व्याख्यान झालं आणि एक 10वीतला मुलगा आला आणि तो म्हणाला 777 आणि 888. हे या 2च संख्या वापरून तुम्ही मला 999 उत्तर काढून दाखवा.
आता मी एक क्षण विचार केला, पण आता काहीतरी थोडी सवय असल्यामुळे माझ्या लक्षात आलं की 888 मधून 777 वजा कर 111 होतील, ते परत 888 मध्ये मिळवून टाक. ते 999 त्याचं उत्तर आलं. तर तो पण चाट पडला आणि मी पण कॉलर ताट केली लगेच, मला समजलं म्हणून. हो, पण हा प्रेझेन्स ऑफ माइंड मला वाटतं तुम्ही जेवढा विचार त्या जेवढा विचार कराल त्या विषयाचा त्यांनी होईल. आणि तुम्ही जर असं म्हणालात मी गेम डेव्हलप केले, आता मगाशी मी सांगितलं, पण आता हा इथे सांगू की नाही तर मी एका ठिकाणी असं मुंबईला चाललो होतो गाडीनं, आणि गाडीनं चालला एक माझ्या शेजारी बसले, तुम्ही काय करता, आम्ही काय करतो, असं आमची पण एकमेकाची विचारपूस झाली. तर मी गणिताचे कार्यक्रम करतो किंवा मी गणिता विषयाला वाहून घेतले. मग तुम्ही वाहून घेतले म्हणजे काय केलं, तर मी हे गणिताचे खेळ केलेत. तर दाखवा तो गणिताचे खेळ म्हणून त्यांनी मला तो दाखवायचा. मी दाखवला तो खेळ आणि तो खेळ मी घेऊन त्याच्यावर मग त्यांनी माझ्याकडून 10 खेळ तिथे गाडीतच विकत घेतले. आणि मग ते म्हणाले की ठीक आहे आपण भेटू. आणि मी किंग जॉर्ज शाळेमध्ये मुंबईच्या त्या शाळेमध्ये मी व्हाईस प्रिन्सिपल आहे आणि तुम्ही आमच्या शाळेत ते गेम घेऊन या आणि आमच्या शाळेत एक कार्यक्रम करा. बरं, मग हे मला किती खूप सुवर्ण संधी वाटली. आणि असं करून त्यांनी सांगितलं. पण मला दुसरीकडे त्याचा अजून विनोदाचा भाग म्हणजे मी पेणला माझ्या एका मित्राकडे लग्नाला जायचं होतं आणि मग मी कसा वेळ घालवायचा म्हणून मी माझा गेम काढला आणि तिथल्या मुलांना घेऊन खेळत बसलो, 5-6 मुलांना घेऊन. मग माझ्याभोवती गर्दी जमा झाली काय, आणि गर्दी जमा झाल्यानंतर त्यातले 15-20 जणांनी माझ्याकडून गेम विकत घेतले. त्याच्यातून मला 700-800 रुपये मिळाले. 700-800 रुपयात मिळाले. मी त्यातला 101 रुपयाचा नवऱ्या मुलाला आहेर दिला आणि मी घरी परत आलो. आता हे सांगण्यासारखं विनोदनी म्हटलं तरी जर सगळं आयुष्य कॉन्फिडन्स विश्वासाने केलं तर तुमच्या सगळ्या गोष्टी सुटतात, प्रॉब्लेम सुटतात. नक्कीच. आणि हा जो गेम आहे यांनी मला वाटतं मुलांचं मनोरंजन सुद्धा होतं आणि खेळ म्हणून सुद्धा तो देता येतो किंवा एक गिफ्ट म्हणून पण तो देता येतो. पण हे असे गणितावर आधारित गेम्स किंवा गणितावर आधारित म्युझियम्स किंवा गणिताचेच फक्त खेळ असलेल्या ठिकाणं असे खरंच आहेत का भारतामध्ये? नाही, असं माझ्या तरी काही असे सायन्सच्या निगडीत ज्यांनी केले त्यांनी गणिताचा थोडा दाखवायचा प्रयत्न केलाय. पण आता मला कितपत शक्य होईल मला माहिती नाही. पण दुर्दम्य इच्छा आहे, म्हणजे ह्या जन्मी शक्य नाही झालं तर पुढच्या जन्मी ते येऊन कसून करून घेणार की एखादं गणित मंदिर असावं. एखाद्या गणपतीच्या, रामाच्या किंवा साईबाबांच्या मंदिरात दर्शनाला लोक जातात तसे त्यांनी आपल्या ब्रह्मगुप्ताच्या पाया पडायला हवं, भास्कराचार्याच्या पाया पडायला हवं किंवा आर्यभटाच्या पाया पडायला हवं. आपल्याकडे जे जुने अजून वराहमिहीर पासून असे लोक होऊन गेले त्यांची माहिती घ्यावी. असं माझ्यासाठी एक मी गणित मंदिर करायचं ठरवलंय. खूप लोकांनी त्याला खूप असं चांगला प्रतिसाद पण देत आहेत, पण अजून मला त्यातलं गणित समजलं नाही की त्यांचं व्यावहारिक गणित काय आहे, त्यांचा स्वार्थ काय आहे. आणि ते नंतर सगळं थोडंसं करून मला परत बाजूला सारतील. मला बाजूला सारण्याचा पण प्रश्न नाही, मग त्यांच्या पुढे ते तितकं समर्थपणे नेऊ शकणार की नाही. थोडंसं करून त्यांचा स्वार्थ बघून ते पुढे जातील मग, असं मला वाटतं. म्हणून मी जरा अजून थोडं साशंक आहे. पण एखाद्या साईबाबाचं मंदिर आहे म्हटलं तर एखादा श्रद्धा तिथे 5 लाखाची देणगी देईल, सोन्याचा मुकुट देईल, सोन्याची चादर चढवेल. पण मला कोणी 5 रुपये उसने पडदिसने कसलं मंदिर बांधता असं म्हणतात म्हणणार आहे. पण मी खूप धीर सोडलेलं नाही आहे आणि ते माझं स्वप्न साकार होईल. मी अमेरिकेत तशी मोठी मोठी म्युझियम पाहिलेली आहेत, पण ते त्यांनी तितक्या सुंदर पद्धतीनं सादर केलंय. तर मला मात्र असं गणित मंदिर पाहिजे की रस्त्याने जाताना येताना लोकांनी आपलं नमस्कार करावा असं नाही, तर तिथे सगळ्यांनी ओढ लागून की हे मंदिर पाहायला आपण नगरमध्ये गेलंच पाहिजे, हे नगर बांधलं तर पुण्यामध्ये गेलंच पाहिजे, किंवा बाहेरच्या लोकांनी भारताच्या बाहेरच्या लोकांनी भारतात आलं पाहिजे. हे गणित मंदिर तिथे भारतात आल्यावर आपल्याला तिथे व्हिजिट दिलीच पाहिजे. त्या मंदिरामध्ये सर्व गणितज्ञांचे तुमचे चित्र असतील. इव्हन पाश्चात्य गणितज्ञांना पण आपण कमी लेखायचं नाही, त्यांची पण चित्र घेतील. त्यांचं प्रत्येक महत्त्वाचं कार्य लिहिलेलं असेल, वैदिक गणिताची सूत्र लिहिलेली असतील आणि तिथे ऑडिओ फिल्म चालतील, व्हिडिओ फिल्म चालतील. आणि तिथे प्रत्येक चित्रासमोर गेलं की तिथे तुमच्या यांत्रिक पद्धतीनं त्या ह्याच्याबद्दलची सूत्राची माहिती मिळेल, त्या गणिताचं कळेल, म्हणजे दुसऱ्यांना गोंगाट नको. असं सगळ्या पद्धतीनं एकदम अद्ययावत असं माझा करण्याचा विचार आहे. बघू गणित देव मला किती मदत करतो ते. नक्कीच नक्कीच. आणि तुमच्या सदिच्छा आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी नेहमीच असतील, प्रश्नच नाही. आणि खरंच असं एक सुंदर मॅथ्स म्युझियम म्हणू आपण वाटल्यास तसं असणं खूप गरजेचं आहे. मंदिरच म्हणा, म्हणजे त्याला त्याच्यातलं ह्याची, कारण आपण आरती म्हटली आणि ते श्लोक म्हटले तर तो मंदिर म्हटलं तर लोकांनी त्याला देव मानलं की मग लोक त्या श्रद्धेने यावेत. बरोबर, प्रश्नच नाही. आणि तुमची ही अभ्यास म्हणण्यापेक्षा
देव म्हणून यावा आणि त्याचं अध्यात्मासारखा अभ्यास करावा. नक्कीच. आणि तुमचं हे स्वप्न जरूर साकार होवो हीच आमची शुभेच्छा. कारण असं एक जर तयार झालं तर मला वाटतं जी काही भीती आहे गणित या विषयाबद्दल ती नक्कीच या सगळ्या मुलांची कमी होईल. जाता जाता तुम्ही जेवढं छान गणित सांगता तेवढं छान गणित गाता असं आम्ही ऐकलंय. तर एक छान कविता किंवा गाणं आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल गणितावरती. खरं मी गाणं शिकलेलं नाहीये, पण गणित कसं करावं किंवा काय गणिताची भीती कशी जाईल याच्या संबंधी मी काही ओळी लिहिलेल्या आहेत. बरं. ते पूर्वी आपल्याकडे अनंत फंदी म्हणून त्यांचा एक बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको असं होतं. किंवा भारूड होतं एक आपल्याकडे एकनाथांचं, काट्याच्या आणीवर काढल्या वसली तीन गावं असं होतं. त्याच्यावर मी वेगळ्या वेगळ्या कविता केल्यात, पण त्यातली एक कविता मी तुम्हाला म्हणून कविताचं तसं स्टॉक भरपूर आहे, पण तो वेगळा कार्यक्रम आपल्याला होईल. पण हे कविता तुम्ही ऐका, मला वाटतंय तुम्हाला ती आवडेल आणि नंतर मग तुम्ही मला त्याला दाद द्या मात्र. हे गणिती फटका आहे. विषय गणित हा अवघड म्हणून राग तयावर धरू नको, राग तयावर धरू नको, त्यास भयंकर साप समजुनी उगा दोर तू बडवू नको, उगा दोर तू बडवू नको. काय विचारले समजून घेण्या मागे पुढती पाहू नको, काय विचारले समजून घेण्या मागे पुढती पाहू नको, दिले काय ते उतरून घेण्या चूक त्यात तू करू नको, चूक त्यात तू करू नको. सर्व आकडे काढ फाकडे उगा वाकडे काढू नको, फाकडे म्हणजे अतिशय सुंदर. सर्व आकडे काढ फाकडे उगा वाकडे काढू नको, जागा त्यांना त्यांचीच दाखव, इकडे तिकडे बदलू नको, इकडे तिकडे बदलू नको. चिन्हे सारी गणितामध्ये प्राणतयाचा विसरू नको, चिन्हे सारी गणितामध्ये प्राणतयाचा विसरू नको. कंचे भागू बेव क्रमासे, कंचे भागू बेव म्हणजे बॉडमास ज्याला ब्रॅकेट ऑफ आपण म्हणतो, तो पूर्वी असा कंचे भागू बेव होता. तर कंचे भागू बेव क्रमासे, भलतीकडे तू घसरू नको, भलतीकडे तू घसरू नको. पाढे अपुले मित्र सती ते संगत त्यांची सोडू नको, पाढे अपुले मित्र सती ते संगत त्यांची सोडू नको. गणितामधले सूत्र असे ते सूत्र कधीही सोडू नको, सूत्र कधीही सोडू नको. अरे दशांश म्हणजे दंश नसे, तो गणिताचा वंश असे, दशांश म्हणजे दंश नसे, तो गणिताचा वंश असे. अपूर्णातील अंश छेद ते व्यवहाराचा भाग असे, व्यवहारी अपूर्णांक, अपूर्णातील अंश छेद ते व्यवहाराचा भाग असे. अरे सर्व आकडे सवंगडी ते संधी खेळण्या दौडू नको, सर्व आकडे सवंगडी ते संधी खेळण्या दौडू नको. नैनी पट्टी बांधून आपल्या राज्य स्वतःवर घेऊ नको, राज्य स्वतःवर घेऊ नको. अरे उत्तर आपले चुकते म्हणून उगाच चिडचिड करू नको, उत्तर आपले चुकते म्हणून उगाच चिडचिड करू नको. डोके ठेवून ताळ्यावरती ताळा करण्या विसरू नको, ताळा करण्या विसरू नको. अरे गणित विषय हा दगड समजून पूजा अर्धी टाकू नको, गणित विषय हा दगड समजून पूजा अर्धी टाकू नको. दशगणिताचा नैवेद्य दावणी, नैवेद्य आपणच खातो मॅडम, दशगणिताचा नैवेद्य दावणी प्रसाद खाण्या विसरू नको, प्रसाद खाण्या विसरू नको. जय गणित देवा. मस्त, एकदम छान. जेव्हा आपण गणित या विषयावर बोलायला सुरुवात केली तेव्हा मला 2 मिनिटं असं वाटलं होतं की इथे फळा नाही खडू नाही, तर गणित या विषयाबद्दल कसं बोलणार, कसं समजावून सांगणार. पण गेले अर्धा पाऊण तास आपण अतिशय छान अशा गणितावर गप्पा करतो आहोत पोतनीस सर, आणि आपल्याला अजिबात फळाही लागलेला नाहीये आणि खडूही लागलेला नाहीये. ही अतिशय छान गोष्ट, आज अतिशय सुंदर असे गप्पा गणितासारख्या गहन विषयावर आज आपल्या झालेल्या आहेत आणि अतिशय हलक्या फुलक्या मूडमध्ये झाल्या आहेत. ही दुसरी महत्त्वाची गोष्ट. मला वाटतं तुम्ही जिथे जिथे जाता तिथे तिथे मुलांच्या मनातली ही गणिताची भीती नक्की पळवून लावता. तर आज सुद्धा मी प्रयत्न करतो आणि तुम्ही माझी हसत खेळत मुलाखत घेतली, गणित विषयी म्हणजे अगदी वृक्ष समजून घेतली नाहीत. हो, मला त्यामुळे मला खरंच आनंद झाला. नक्कीच. आणि आम्हाला सुद्धा अतिशय आनंद झाला की गणित हा इतका गहन विषय इतका हलका फुलका सुद्धा करता येतो आणि अशा छान त्याच्यावर गप्पा होऊ शकतात. तर आम्हाला आता खात्री आहे की नगरच्या तरी जे मुलं आज ही मुलाखत ऐकतात ते ही भीती, हा बागुलबुवा काढून टाकतील मनातनं आणि गणिताशी नक्की गट्टी करतील. आणि जसं तुम्ही म्हणालात की 10 गणितांचा रोज नैवेद्य ते खायला आता सुरुवात करतील, म्हणजे त्यांना लवकरच गणित हा देव पावेल. 10 गणित म्हणजे मॅडम 365 दिवस असतात, त्यातले 65 दिवस विश्रांती घ्या. 300 दिवसाची रोज 10 गणित म्हणजे 3000 गणित होतात. 3000 गणित जर केली आणि तुम्हाला 100 पैकी 100 मार्क नाही पडले तर मला परत कळवा. नक्की, 100%. आणि हा चॅलेंज दिलेला आहे पोतनीस सरांनी
आणि ह्या चॅलेंजवरच आज आपल्या गप्पा आपण इथे संपवूयात. सर, तुमचे खूप खूप आभार. अतिशय सुंदर अशा गप्पा गणित या विषयावर मारल्याबद्दल. आणि तुम्ही जेव्हा ह्याच्यामध्ये अजून प्रगती तुम्ही नवीन आयडियाज त्याच्यात आणाल आणि गणिता मंदिर लवकरच तुमचं झालं की परत एकदा आम्हाला इथे एक छान मुलाखत द्याल अशी मला खात्री आहे. धन्यवाद. 1 2 3 4 तुमचे आहेत आभार फार. धन्यवाद.